तर मी राजीनामा दिला नाही असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत। भाजप नेते प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, नैतिकतेच्या आधारावर चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते आहे, पण मी राजीनामा दिला नाही अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे। मला वाटतं विरोधी पक्षाची मागणी या विषयावर आहे हे खरं आहे, परंतु धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की घ्यावा हा विषय त्यांच्या पक्षांतर्गत त्या ठिकाणी आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सद्यस्थितीत आहेत आणि आरोपाशी संबंधित कुठलाही पुरावा नाही, लागेबांधे असल्याचं त्या ठिकाणी पुढे येत नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अजितदादांनी आपल्या माध्यमातूनच भूमिका घेतल्याचं मला समजतंय की त्या ठिकाणी पुरावे नाहीत, सद्यस्थितीत राजीनाम्याची आवश्यकता नाही। आता नैतिक मुद्दा समजून राजीनामा द्यायचा किंवा कसा हा सर्वस्वी धनंजय मुंडे यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे, त्यांची भूमिका आहे, परंतु मला वाटतं की त्यांचे पक्षप्रमुख अजितदादा पवार हेच त्या ठिकाणी या संदर्भात भूमिका घेऊ शकतात आणि ते जे काही भूमिका घेतील किंवा वक्तव्य करतील तेच या ठिकाणी मुंडेंच्या बाबतीत निश्चितच अंतिम असेल आणि त्यानंतर राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करेल। ठीक आहे, ठीक आहे। धन्यवाद दरेकरजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल।